श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एप्रिल 2026 साठी कुंभ राशीचे राशी भविष्य. एप्रिल 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. एप्रिल 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार या महिन्यात सूर्य तुमच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या घरात अनुक्रमे भ्रमण करेल. 14 एप्रिल पर्यंत सूर्य तुमच्या दुसऱ्या घरात राहील, जे शुभ मानले जात नाही. तसेच 14 एप्रिल नंतर सूर्य तुमच्या तिसऱ्या घरात उच्च अवस्थेत भ्रमण करेल. याचा अर्थ असा की सूर्य तुम्हाला खूप चांगले परिणाम देईल. मंगळ 2 एप्रिल पर्यंत तुमच्या पहिल्या घरात आणि त्यानंतर दुसऱ्या घरात राहील. मंगळाचे हे दोन्ही भ्रमण शुभ मानले जात नाहीत, त्यामुळे या महिन्यात मंगळाकडून कोणत्याही शुभ परिणामाची अपेक्षा करू नये. त्याऐवजी मंगळाशी संबंधित बाबीमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बुध एप्रिल पर्यंत पहिल्या घरात आणि त्यानंतर दुसऱ्या घरात राहील. राहू देखील पहिल्या घरात बुधासोबत युती करेल, त्यामुळे 11 एप्रिल पूर्वी बुधाकडून कोणत्याही अनुकूल परिणामाची अपेक्षा करू नये. 11 एप्रिल नंतर बुध शनीसोबत दुर्बळ अवस्थेत असेल, ही परिस्थिती देखील अनुकूल मानली जात नाही. तसेच 11 एप्रिल नंतर काही बाबतीत तुम्ही बुधाकडून सकारात्मक परिणामाची अपेक्षा करू शकता. थोडक्यात सांगायचे तर या महिन्यात बुधाकडून कोणत्याही अनुकूल परिणामाची अपेक्षा न करण्याचे उत्तमच. गुरु 5व्या घरात स्वगृही असेल, त्यामुळे गुरु साधारणपणे तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ इच्छितो. शुक्र 19 एप्रिल पर्यंत तिसऱ्या घरात भ्रमण करेल, जे अनुकूल मानले जात नाही. 19 एप्रिल नंतर शुक्र तुमच्या 14व्या घरात प्रवेश करेल आणि येथून साधारणपणे तुम्हाला चांगले परिणाम देण्याचा प्रयत्न करेल. याचा अर्थ असा की 19 एप्रिल नंतर शुक्र तुम्हाला चांगले परिणाम देऊ शकेल. या महिन्यात शनी देखील दुसऱ्या घरात भ्रमण करेल. तसेच शनी 22 एप्रिलपर्यंत दुर्बळ अवस्थेत असेल, त्यामुळे तुम्ही शनीकडून अनुकूल परिणामाची अपेक्षा करू नये. राहू तुमच्या पहिल्या घरात भ्रमण करणार आहे, त्यामुळे राहू देखील तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही. केतूच्या 7व्या घरातील भ्रमणामुळे तुम्ही केतूकडून अनुकूल परिणामाची अपेक्षा करू नये. सर्व ग्रहांची एकत्रित स्थिती पाहता एप्रिल 2026 महिना तुमच्यासाठी अनुकूल परिणाम देऊ शकतो. काही बाबतीत परिणाम सरासरीपेक्षा कमी असू शकतात. चला या महिन्यात परिणामाचा तपशील जाणून घेऊया. सर्वप्रथम एप्रिल 2026 तुमच्या करिअरसाठी कसा असेल यावर चर्चा करूया. कार्यक्षेत्र. एप्रिल 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार तुमच्या कार्यक्षेत्राचा स्वामी ग्रह असलेला मंगळाची स्थिती या महिन्यात फारशी अनुकूल नाही, त्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा अवांछनीय ठरेल. कोणताही निर्णय घेण्यासाठी संयम आवश्यक असेल. शिवाय तुमच्या कामाशी संबंधित बाबीवर भाष्य करताना योग्य शब्दांची निवड करणे महत्त्वाचे ठरेल. विशेषतः व्यवसायाशी संबंधित बाबीमध्ये बुध 11 एप्रिलपर्यंत पहिल्या घरात राहील. जरी बुधाचे येथील गोचर फारसे चांगले परिणाम देणारे मानले जात नसले तरी बुध राहूच्या युतीत असेल, त्यामुळे व्यवसायातील तुमचे निर्णय अचूक असतील असे नाही. परंतु अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्यास गुरुची बुधावरील नवी दृष्टी काही बाबतीत सकारात्मक परिणाम देऊ शकते. कामासंबंधित परिणाम विशेषतः अनुकूल नसते, परंतु 6वे घर दीर्घकाळासाठी कोणत्याही नकारात्मक ग्रहाचा प्रभाव खाली नाही, त्यामुळे कामाच्या ठिकाणी कोणत्याही मोठ्या समस्या येणार नाहीत. तसेच तुम्हाला अशी कामे दिली जाऊ शकतात जी तुम्हाला आवडत नाहीत, किंवा अशा जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात ज्या तुम्हाला हाताळायच्या नाहीत. सहकाऱ्यांशी बोलताना योग्य शब्दाची निवड करणे महत्त्वाचे ठरेल. मंगळाची स्थिती सूचित करते की वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थिती लक्षात घेत या महिन्यात आपला संयम राखणे महत्त्वाचे आहे. येथे नाही तर दुसरीकडे कुठे ना कुठे काम करायचे आहे आणि त्या प्रक्रियेत संयम राखून शांतपणे जावे लागेल. तर मग सभ्य शब्दांचा वापर करून आणि अनावश्यक संभाषणे टाळून आपली नोकरी इथेच सुरक्षित ठेवू शकतो. आर्थिक परिस्थिती. लाभ स्थानाचा स्वामी ग्रह गुरु या महिन्यात अतिशय चांगल्या स्थितीत आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार चांगला नफा मिळू शकतो. एप्रिल 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार उत्पन्नाचे स्रोत देखील वाढू शकतात. तुम्हाला प्रलंबित निधी देखील मिळू शकतो. याचा अर्थ असा की उत्पन्नाच्या दृष्टीने हा महिना सर्वसाधारणपणे अनुकूल आहे. धनस्थानाचा स्वामी ग्रह म्हणून गुरु तुम्हाला संचयनाच्या बाबतीत मदत करेल, परंतु दुसऱ्या स्थानावर शनी, मंगळ आणि सूर्याचा प्रभाव एक कमजोरी मानली जाईल. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की उत्पन्नाच्या दृष्टीने हा महिना खूप चांगला असेल. तसेच बचतीच्या दृष्टीने या महिन्यात संमिश्र परिणाम मिळू शकतात, कारण गुरु हा लाभस्थानाचा, धनस्थानाचा स्वामी आहे आणि तो संपत्तीचा घटकही आहे. त्यामुळे गुरु या महिन्यात अनुकूल स्थितीत असेल, म्हणून आपण या महिन्यात सरासरीपेक्षा चांगल्या आर्थिक परिणामाची अपेक्षा करू शकतो. आरोग्य. तुमच्या लग्न राशीचा स्वामी ग्रह असलेल्या शनीची स्थिती या महिन्यात फारशी अनुकूल नाही. शनीच्या दुसऱ्या घरात गोचर चांगले नाही. शिवाय 22 एप्रिलपर्यंत शनी नीच राशीत असेल आणि राहू केतू यांची तुमच्या पहिल्या घरावर प्रभाव आहे. या सर्व घटकामुळे आरोग्य बिघडू शकते. महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात बुधाच्या गोचरामुळे पहिल्या घरातील अनुकूल परिस्थितीत घट होऊ शकते. या महिन्यात तुमच्या खाण्याच्या सवयी बिघडू शकतात. विशेषतः 14 एप्रिलपर्यंत दुसऱ्या घरात सूर्य आणि शनीच्या युतीमुळे तुम्हाला खाण्याच्या सवयी अनियंत्रित होऊ शकतात. शिवाय 2 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत दुसऱ्या घरात शनी, सूर्य आणि मंगळाच्या युतीमुळे तुमची मसालेदार पदार्थाची लालसा वाढू शकते. यामुळे तुम्हाला तोंड आणि पोटाच्या संबंधित काही समस्या जाणू शकतात.
एप्रिल 2026 या मासिक राशी भविष्यानुसार राहू आणि केतूच्या गोचरामुळे वायू तत्व वाढू शकते, म्हणजे तुमच्या पोटात गॅस वाढू शकतो. विशेषतः ज्यांना आधीपासूनच गॅसचा त्रास आहे त्यांना या महिन्यात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. विशेषतः महिन्यांच्या पहिल्या 15 आठवड्यात अत्यंत योग्य आहार घेणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा की तुमच्या प्रकृतीला न मानवणारे पदार्थ पूर्णपणे टाळणे फायदेशीर ठरेल. जर तुम्ही शिस्तबद्ध दिनचर्या अवलंबली तर पहिल्या घरावरील गुरूची दृष्टी तुमचे संरक्षण करण्यास मदत करेल. 6व्या घराची स्थिती दर्शवते की तुम्हाला कोणत्याही गंभीर आरोग्य समस्या सामोरे जावे लागणार नाही. जर तुम्ही आधीपासूनच निरोगी असाल आणि या महिन्यात काळजीपूर्वक आहार घेतला तर तुम्ही तुमचे आरोग्य टिकवून ठेवाल. जर तुम्ही निष्काळजीपणा दाखवला तर आरोग्य बिघडण्याचा धोका आहे. आरोग्यासाठी जबाबदार असलेला ग्रह सूर्य विशेषतः महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात दुर्बळ असेल. 14 एप्रिल पूर्वी आरोग्याच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा करणे आरोग्य ठरेल. प्रेम आणि विवाह. एप्रिल 2026 या मासिक राशी भविष्य सांगतो की तुमच्या 5व्या घराचा स्वामी असलेल्या बुधाची स्थिती या महिन्यात अनुकूल नाही, परंतु 5व्या घरातील गुरु तुम्हाला शुभ गोष्टी देऊ पाहत आहे. म्हणून आपण असे म्हणू शकतो की प्रेमाच्या बाबतीत सर्व गोष्टी अनुकूल नसतात, परंतु अनेक गोष्टी अनुकूल असतात. विशेषतः 19 एप्रिलनंतर प्रेमसंबंधामध्ये बरीच अनुकूलता असू शकते. 19 एप्रिल पूर्वीचा काळ चंचल स्वभावाच्या लोकांसाठी प्रतिकूल असू शकतो, परंतु जे गंभीर प्रेमात आहेत त्यांना खूप अनुकूल परिणाम मिळू शकतात. जे इतरांना प्रभावित करण्यासाठी आपल्या प्रेम प्रकरणाचे प्रदर्शन करतात ते आकर्षणाचे केंद्र बनू शकतात. प्रेमसंबंधासाठी जबाबदार असलेला ग्रह 19 एप्रिलनंतर स्वराशीत भ्रमण करणार असल्याने आपण 19 एप्रिलनंतरचा काळ प्रेम जीवनासाठी खूप चांगला मानू शकतो. हा महिना साधारणपणे साखरपुडा आणि विवाहाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी अनुकूल दिसतो. 19 एप्रिलनंतरचा काळ या बाबतीत आणखी चांगले परिणाम देऊ शकतो. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास हा महिना संमिश्र परिणाम देणारा दिसतो. राहू आणि केतूचा प्रभाव 7व्या घरावर कायम असल्याने वैवाहिक जीवनात सावधगिरी बाळगणे आवश्यक असेल. याचा अर्थ असा की प्रेमाने नातेसंबंध जपण्याची सतत गरज आहे. तसेच 14 एप्रिलपर्यंत 7व्या घराचा स्वामी सूर्य शनीच्या युतीमुळे कमजोर राहील. त्यामुळे या काळात महिन्याच्या सुरुवातीपासून 14 एप्रिलपर्यंत वैवाहिक जीवनाबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक असेल. 14 एप्रिलनंतर सूर्याची स्थिती अधिक बलवान होईल. परिणामी तुम्ही वैवाहिक जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या शांत करू शकाल. याचा अर्थ असा की प्रेमसंबंधामध्ये हा महिना सरासरीपेक्षा चांगले परिणाम देऊ शकतो. महिन्याच्या उत्तरार्धात वैवाहिक जीवनात अधिक चांगले परिणाम. कौटुंबिक जीवन. तुमच्या 2ऱ्या घराचा स्वामी ग्रह गुरु अनुकूल स्थितीत असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कौटुंबिक बाबीमध्ये तुम्हाला चांगली साथ मिळेल. तसेच 14 एप्रिलपर्यंत 2ऱ्या घरात शनी आणि सूर्याची युती अनुकूल परिणामामध्ये अडथळा आणू शकते. 2 एप्रिलपासून शनी आणि मंगळाची युती देखील कौटुंबिक बाबीसाठी प्रतिकूल मानली जाते. शनी आणि मंगळाच्या युतीमुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो. शिवाय 11 एप्रिलपासून बुध ग्रहाची दुर्बळ स्थिती देखील कौटुंबिक बाबीसाठी अनुकूल नाही. त्यामुळे जे लोक वडीलधाऱ्यांचे ऐकत नाही, म्हणजे जे त्यांचे ऐकून घेण्याऐवजी मनमानीपणाने वागतात, त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. लहान सहान गोष्टी मोठ्या होऊ शकतात. चर्चांचे रूपांतर वादात होऊ शकते आणि या वादांचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत आपला संयम राखणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही हुशारीने वागलात तर गुरुचा अनुकूल प्रभाव तुम्हाला मदत करेल, कारण आपण वडीलधाऱ्यांना आणि शिक्षकांना गुरु मानतो. अशा परिस्थितीत ज्या घरामध्ये वडीलधाऱ्यांचे, शिक्षकांचे किंवा ज्येष्ठांचे ऐकले जाते तेथे घरातील वाद लवकर मिटतील. तसेच जे असे करण्यावर विश्वास ठेवत नाहीत त्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. एप्रिल 2026 मासिक राशी भविष्यानुसार 4थे घर सरासरीपेक्षा चांगल्या स्थितीत असल्याने 19 एप्रिलपर्यंत 4थ्या घराचा स्वामी कमजोर स्थितीत राहील, परंतु 19 एप्रिलनंतर शुक्राचा अनुकूल प्रभाव कौटुंबिक जीवनात सुधारणा घडवून आणेल. तसेच शनीची 3री दृष्टी 4थ्या घरावर कायम राहील, ज्यामुळे अधूनमधून समस्या निर्माण होतील. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की 19 एप्रिलनंतर कौटुंबिक जीवनात सर्वसाधारणपणे अनुकूल परिस्थिती असू शकते. तरीही सावधगिरी बाळगणे आवश्यक असेल, म्हणजे सावधगिरीने जावे लागेल, परंतु 19 एप्रिलपूर्वी अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असेल. 19 एप्रिलनंतर तुम्हाला दिलासा मिळेल. याचा अर्थ असा की हा महिना तुम्हाला कौटुंबिक बाबीमध्ये सरासरीपेक्षा कमी परिणाम देऊ शकतो, मात्र कौटुंबिक बाबीमध्ये हा महिना संमिश्र किंवा सरासरीपेक्षा चांगले परिणाम देऊ शकतो. उपाय आहेत. रविवारी मंदिरात अखंड नारळ अर्पण करावे. नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण करावे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशंकर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. आणि पुन्हा भेटू अशाच एक आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.